कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताना आज 17 डिसेंबर 2023 आज एमपीएससी मुख्य परीक्षा कंबाईन 2023 चा पेपर होता. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 1 त्यातल्या त्यात बरा होता. पेपर क्रमांक 2 फार लेंदी होता. बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न राहिलेत. पण आता कट ऑफ किती लागेल, काय लागेल याची काळजी करू नका. कट ऑफ अपेक्षेपेक्षा कमी लागणार आहे, कारण नंबर ऑफ पोस्ट खूप आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो पेपर क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंगचे आणि सांख्यिकीचे म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचे काही प्रश्न विचारले गेले आहेत. ते 22 प्रश्न आज मी तुमच्या समोर घेणार आहे. त्यातले कोणते प्रश्न सोपे, कोणते मॉडरेट, कोणते डिफिकल्ट हे देखील सांगणार आहे. त्यातले एखाद दुसरा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो ते देखील मी सांगणार आहे. आणि हे जे लेक्चर आहे हे शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज लागून जाईल की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत, चुकलेत. 22 पैकी 8-10 जरी बरोबर आले असतील तरी तुमचे चान्सेस खूप आहेत मेन्स क्लिअर करण्याचे, म्हणून काही काळजी करू नका. तर आपण जाऊ आपल्या पहिल्यापासून ते 22 प्रश्नांपर्यंत. मी ते कसे सोडवले पाहिजे होते, कसा वेळ वाचू शकला असता हे देखील सांगणार आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि मॅक्सिमम लोकांना शेअर करा. तर पाहूया आपण पहिला प्रश्न. बघा पहिला प्रश्न काय आहे की ईच्या जागी काय येईल, असा बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले या ईच्या जागी काय येईल. तर आता याच्यामध्ये लॉजिक काय लावायचं होतं बघा. ही जी आडवी रो आहे, या 2 रोज आहेत आडव्या, त्या रोज मधला काहीतरी संबंध आहे. आता बघा 5ला जर मी 3 ने गुणलं, 5 3 किती येतं 15, आणि 3 ने गुणल्यावर 3 ऍड करायचे अधिक 3. बघा 5 3 15 अधिक 3 18. नंतर या 18 वरून 7 कडे कसं जायचं, 18ची करायची अर्धी, 18ची अर्धी किती येते 9, बरोबर. आणि त्या 9 मधून 2 वजा करायचे. 9 मधून 2 वजा केले ते येतं 7. आता 7 वरून 24 वर कसं गेलो, परत तेच गुणिले 3 अधिक 3. बघा इथे जे केलं तेच करायचं. 7 3 21 अधिक 3 24. परत 24 वरून 10 कडे जाताना काय करायचं, 24ची अर्धी, 24ची अर्धी किती येते 12. आणि आता 12 मधून 2 वजा करायचे. इथे आपण वजा 2च केले होते ना, इथे पण वजा 2 करायचे. 12 वजा 2 ते येतात 10. आता पुन्हा 10ची काय करणार, तिप्पट. येते लक्षात, तिप्पट अधिक 3, 10 30 अधिक 3 33. सेम तसं इथे पोहोचायचंय तुम्हाला. आधी काय करणार, 9ची तिप्पट अधिक 3, 9 त्रिक 27 अधिक 3 किती येतं 30, म्हणजे एच्या जागी 30 येणार. आता परत काय करणार, 30ची अर्धी करणार. 30ची अर्धी किती येते 15, आणि 15 मधून काय 2 वजा करणार ते येतात 13. बघा इथे बीला आलं 13. लक्षात येते, जे सेम वर्क केलं ना सेम एक्झॅक्टली ऍज इट इज खाली करायचंय. आता 13ची तिप्पट येते 39 39. त्याच्यामध्ये परत 3 मिळवायचे, बरोबर आहे. 13ची तिप्पट 39 + 2 ते येतात 42. बघा सीच्या इथे 42 आलं. आता परत 42ची अर्धी करायची. 42ची अर्धी 21. 21 मधून 2 वजा करायचे. 21 मधून 2 वजा केले ते येणार 19. बघा सेम तसंच जे वर्क केलं ते खाली केलं. आता इथून इकडे जाताना आपण काय केले बघा, गुणिले 3 अधिक 3. मग गुणिले 3 अधिक 3 19 त्रिक 57, 57 अधिक 3 ते येतात 60, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. लक्षात येते. हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता, मीडियम ते डिफिकल्ट होता. उत्तर आलं नसेल हरकत नाही, पुढचा प्रश्न पाहू. आता हा जो प्रश्न होता खूप सोपा होता, वयवारीवर आधारित प्रश्न होता. काय म्हटले बघा, जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. आता बघा नेहमी लक्षात ठेवा, मी सांगितलंय पण माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याला 4 लागलं त्याचं वय X मानायचं. मग मी काय करणार, जो भाऊ आहे त्या भाऊचं वय X मानणार, बरोबर. भावाच्या वयाच्या निम्मे होईल. कुणाचं वय होईल निम्मे, जॉनचं. मग आता बघा जॉन लिहितो मी, ते जॉनचं वय भावाच्या वयाच्या निम्मे म्हणजे x/2 लिहून टाकलं मी. पण पुढे काहीतरी दिलंय, जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली तर, म्हणजे हे जे सध्याचं वय आहे त्याच्यामध्ये जर आपण 2 वर्षांची भर घातली x + 2 आणि त्याच्या निम्म केलं, हे बघा त्याच्या निम्म केलं तर कुणाचं वय मिळतं, जॉनचं वय मिळतं. सिंपल. आता त्यांनी म्हटलंय जर आज जॉन 30 वर्षांचा असेल, मी काय करतो, जॉनच्या जागी इथे 30 लिहितो. 30 बरोबर x + 2 भागिले 2. आता 2 तिकडे जाईल, किती होईल 60, म्हणजे 60 बरोबर x + 2. आता 2 परत तिकडे जाईल, वजाबाकी होईल. मग x बरोबर 60 वजा 2 किती येणार 58. तुम्हाला विचारलंय काय, त्याच्या भावाचे वय किती असेल. भावाचं वय तर x म्हणलंय आपण, x आला 58, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. लक्षात येते सगळ्यांना. हा प्रश्न सोपा होता. पुढचा प्रश्न पाहू. आता बघा या प्रश्नामध्ये काय दिले, हा रांगेतील क्रमांक यावर प्रश्न आहे. तुम्हाला याचे व्हिडिओ मिळून जातील आपल्या युट्यूब चॅनलवर. तर प्रश्न काय आपण बघू.
एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा. आता बघा लक्ष द्या, ही रांग आहे, रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 30 विद्यार्थी, बरोबर. पी उजव्या टोकापासून चौथा, इथे पी बसलेला आहे, तो उजव्या टोकापासून चौथा आहे. म्हणजे पी पर्यंत किती जण आहेत? 4 जण. नंतर डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे, म्हणजे डब्ल्यू इथे कुठेतरी बसला असेल आणि तो डाव्या टोकापासून 10वा आहे, म्हणजे इथून इथपर्यंत तो 10th आहे. याचा अर्थ डब्ल्यू ला धरून 10 जण आहेत, पी ला धरून 4 जण आहेत. 10 आणि 4 किती झाले? 14. मग त्याने विचारलंय पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती मुलं आहेत. आता बघा ना, इथे 10 गेले, इथे 4 गेले, 14 गेले, मध्ये उरले किती? 16, कारण टोटल मुलं तर 30 आहेत. म्हणजे इथे जे मध्ये उरलेली मुलं आहेत ती मुलं 16 आहेत, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. हा प्रश्न पण सोपा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा, हा जो प्रश्न आहे त्याने विचारले की गहाळ झालेली अक्षरे शोधा. तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे. मी काय केलंय, हाच प्रश्न इथे मांडून घेतलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला काय करायचं, या गाळलेल्या जागी हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत या ऑप्शन पैकी तुम्हाला काहीतरी बसवायचंय. तर आता तुम्ही जर पाहिलं ना, पी क्यू क्यू आहे, बरोबर. मग आपल्याला वाटतं की पी क्यू क्यू आहे, तर याचा अर्थ इथे पी क्यू क्यू, इथे पण क्यू पाहिजे, बरोबर. ऑप्शन मध्ये कुठेच क्यू नाहीये बघा सुरुवात. मग आपण एक एक ऑप्शन पुट करून पाहायला पाहिजे होतं. मग आता याचं उत्तर माझ्या हिशोबाने दुसरं आहे. म्हणजे काय होईल बघा, मी ते सबस्टिट्यूट करतो पी आर आर क्यू पी. आपल्याला काय करावं लागतं अशा प्रश्नांमध्ये? प्रत्येक ऑप्शन सबस्टिट्यूट करावा लागतो. जर आपलं काही त्यावेळेला लॉजिक लागलं नाही तर पी आर आर क्यू पी. आता बघा, पी आर आर आणि इकडे येणार क्यू आणि इकडे येणार पी. आता बघा ऍक्च्युअल लॉजिक काय आहे, हे पी पी, चला ठीक आहे, कंटिन्यू होत आहे. क्यू आलेला आहे बघा, क्यू मध्ये क्यू आलेला आहे. पी क्यू आर, बघा पी क्यू आणि आर असतं, राईट. आता क्यू नंतर 4 वेळा आर आलेले आहेत, हे बघा, एका क्यू नंतर 4 वेळा आर आलेले आहेत. नंतर आता पी क्यू आर झालं, आर नंतर परत पी येणार आहे, इथे बघा परत पी आलेला आहे, इथे मी स्टार करून ठेवतो. आता पी नंतर 4 वेळा, त्याच्यानंतर काय येतं बरं, पी नंतर काय येतं? क्यू येतं, ते 4 वेळा आलेले आहेत बघा, क्यू 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 क्यू. एकदा 4 वेळा येऊन गेले तर त्याच्या पुढचं लेटर काय आहे? क्यूच्या पुढचं लेटर काय असतं? आर. तो एकदाच येणार, हे बघा आर एकदाच येणार. त्याच्यानंतर पुन्हा आता आर झालं, त्याच्यानंतर पुन्हा 4 काय येणार आहेत? 4 येणार आहेत पी. आता ती त्यांनी तिकडेच मध्ये संपवली, पी पी, परत पुढचे 2 पी आले असते, किंवा हेच 2 पी त्यांनी कंटिन्यू केलेत. म्हणजे ही कंटिन्युअस एक चेन असेल की ज्याच्यामध्ये 4 वेळा पी नंतर क्यू, 4 वेळा आर नंतर पी, 4 वेळा क्यू नंतर आर, 4 वेळा पी नंतर परत क्यू. असं एखादी गोष्ट 4 वेळा, नंतर त्याच्यानंतरचं लेटर एकदा, नंतर त्याच्यानंतरचं लेटर 4 वेळा, त्याच्यानंतरचं लेटर एकदा, असं असू शकतं. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आता हा प्रश्न तसा ट्रिकी होता, पण दिलेल्या वेळेमध्ये तिकडे सुटणं जरा अवघड होतं, म्हणून हा प्रश्न तुम्ही स्किप केला असेल तरी चालेल. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न नातेसंबंधांवर होता, सोपा प्रश्न होता. बघा काय आहे, ए हे सी चे वडील आहेत. लगेच आपण ड्रॉ करायचं, ए वडील आहेत सी चे, बरोबर. पुरुष असेल मी बॉक्स देतो, स्त्री असेल सर्कल देतो. आणि डी हा बी चा मुलगा आहे. आता बी चा मुलगा डी आहे, माहित नाही आपल्याला, बी इथे लिहिलं मी, आणि डी हा बी चा मुलगा आहे, डी ला मी बॉक्स देऊन टाकलं. ई हा ए चा भाऊ आहे. आता बघा ए चा भाऊ इथे ई, मग ई ला पण मी बॉक्स देऊन टाकला, आणि सिंगल लाईन म्हणजे भाऊ बहीण. जर सी ही डी ची बहीण असेल, आता बघा सी ही डी ची बहीण असेल, सी ही बहीण आहे कुणाची? डी ची. बघा आता लिंक लागली, सी ही बहीण आहे, बहिणीची स्त्री असेल तर सर्कल करायचं, भाऊ बहीण असेल तर सिंगल लाईन आडवी. सी ही बहीण आहे डी ची. तर आता लक्ष द्या, ए ची मुलगी सी आहे आणि बी चा मुलगा डी आहे, बरोबर. मग याचा अर्थ ए आणि बी पती पत्नी असतील की नाही? सिंपल आहे की नाही सांगा. या पुरुषाची मुलगी सी आहे आणि या बी ची मुलगी, बी चा मुलगा डी आहे, बरोबर. मग आता याचा अर्थ ए आणि बी पती पत्नी असतील की नाही? त्यातला ए हा पती आहे, बॉक्स म्हणजे मेल, तर ऑब्व्हियसली बी ही पत्नी असणार. लक्षात आलं का? म्हणजे ए आणि बी पती पत्नी, त्यांना 2 मुलं सी आणि डी, आणि ए चा भाऊ जो पुरुष आहे त्याचा भाऊ आहे ई. तर आता बी चे ई शी नाते काय असं विचार, म्हणजे बी कोण आहे ई चा? तसं बघायला गेलं तर उत्तर येतं वहिनी, बरोबर, सिस्टर इन लॉ. पण ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये बघा.
देर इज अ पॉसिबिलिटी की हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो, पण समजा कॅन्सल करायचा नसेल एमपीएससीला, तर त्याचं इंटरप्रिटेशन ते वेगळं लावतील की त्यांना असं दाखवायचं होतं बी आणि ई मध्ये नातं काय. तर आता जरी उलटा प्रश्न विचारला, ई चे बीशी नाते काय, तर ई तर हा दीर आहे बीचा, बरोबर, म्हणजे त्यातल्या त्यात योग्य उत्तर येईल 3. पण तरी पण मला असं वाटतं हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. नाही झाला तरी थोडस पॉसिबल उत्तर ते येणार दीर. लक्षात येते? ऍक्च्युअल उत्तर पाहिजे होतं सिस्टर इन लॉ म्हणजे वहिनी. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता पहा, हा प्रश्न देखील नातेसंबंधांवर आधारित आहे. त्यांनी काय म्हटलंय, कोडेड त्याला ब्लड रिलेशन म्हणतात. ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे वगैरे वगैरे, म्हणजे प्लसचा अर्थ भाऊ, ठीक आहे, मायनसचा अर्थ बहीण, गुणाकाराचा अर्थ पत्नी आणि भागाकाराचा अर्थ वडील, असं त्यांनी दिलेलं आहे. कोणता पर्याय ओ हा एलचा मुलगा आहे हे दर्शवतो, म्हणजे ओ हा मुलगा पाहिजे. आता जर मी पहिला ऑप्शन बघितला, एल इंटू एम, इंटूचा अर्थ आहे पत्नी. हे बघा, एल ही पत्नी आहे कुणाची, एमची. बघा, पती पत्नी असेल तर मी डबल लाईन देतो. पुढे म्हटलंय त्यांनी एम भागिले एन, भागिलेचा अर्थ बघा, भागिलेचा अर्थ इथे दिलेला आहे वडील, म्हणजे एम हे एनचे वडील आहेत, एम हे एनचे वडील आहेत. नेक्स्ट बघा, एन प्लस ओ, प्लसचा अर्थ भाऊ, एन हा भाऊ आहे कुणाचा, ओचा. आता आपण इथपर्यंत आलो, त्याने काय विचारलंय, ओ हा एलचा मुलगा. बघा ना, होऊ शकतो, पण ओचं लिंग पाहिजे मेल. बघूया आता काय आहे, ओ मायनस पी. आता मायनसचा अर्थ बघा काय, बहीण, म्हणजे ओ ही बहीण झाली कुणाची, पीची. लक्षात येते का? इथे चुकलं त्यांचं, ओ ही ऍक्च्युली एलची मुलगी झाली, म्हणून ऑप्शन नंबर 1 चुकला. लक्षात येतं का मी काय सांगतोय? मग अशा वेळेला काय करायचं, आपल्याला प्रत्येक ऑप्शन प्रमाणे जावं लागतं. आता जर आपण दुसरा ऑप्शन बघितला तर काय होईल पहा, ते बघा, एल भागिले एम. एल हा भागिलेचा अर्थ काय, वडील आहेत, एल हे वडील आहेत एमचे. एम भागिले एन, एम हे पण वडील आहेत एनचे. बघा आता पिढी बदलतीये. मायनस ओ, मायनसचा अर्थ काय बघा, मायनसचा अर्थ बहीण आहे, एन बहीण आहे ओची. आता आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, ओ हा एलचा मुलगा आहे. ओ हा एलचा मुलगा मुलगी काहीच असू शकत नाही, कारण डायरेक्ट नात येते, जनरेशन बदलतीये, म्हणून ऑप्शन नंबर 2 पण चुकला. लक्षात येते का? हे तुम्हाला फास्ट करावं लागतं, पटापट करावं लागतं. आता आपण तिसरं ऑप्शन ट्राय करूया आणि नंतर मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, लक्षात ठेवा. आता बघा, तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय आहे, एल इंटू एम, म्हणजे एल ही पत्नी आहे एमची. बघा, एल ही पत्नी आहे एमची, बरोबर, एम पुरुष झाला. एम भागिले एन, भागिलेचा अर्थ इथे दिलेला आहे वडील, एम हे वडील आहेत कुणाचे, एनचे. आता मायनसचा अर्थ बघा काय, मायनसचा अर्थ बहीण, एन ही बहीण आहे पीची, बरोबर. आणि आता पी प्लस ओ, प्लसचा अर्थ भाऊ, पी हा भाऊ आहे कुणाचा, ओचा. आता बघा, याच्यातून ओ एकतर मुलगा असेल किंवा मुलगी असेल एलची, बरोबर ना, पण आपल्याला लिंग कळत नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर 3 पण चुकला. मग उत्तर ऑब्व्हियसली येणार ऑप्शन नंबर 4. तुम्ही जर चेक केलं ऑप्शन नंबर 4 येईल. मी सोडून दाखवतो, काळजी करू नका, पण नंतर मी ट्रिक पण सांगणार आहे, लक्षात ठेवा. आता बघा, ऑप्शन नंबर 4 उत्तर कसं येते, एल इंटू एम, इंटूचा अर्थ पत्नी. बघा, एल ही पत्नी आहे कुणाची, एमची, म्हणजे एम झाला पुरुष, डबल लाईन दिली म्हणजे पती पत्नी. एम भागिले एन, भागिलेचा अर्थ बघा कुठे आहे, भागिलेचा अर्थ वडील, एम हे वडील आहेत कुणाचे, एनचे. एन मायनस ओ, मायनसचा अर्थ बघा काय आहे, बहीण आहे, एन ही बहीण आहे कुणाची, ओची, बरोबर. आता ओ प्लस पी, प्लसचा अर्थ बघा काय, भाऊ, ओ हा भाऊ आहे कुणाचा, पीचा. आता बघा, ओ हा मुलगा झाला की नाही, ओ हा मुलगा झाला कुणाचा, एलचा, म्हणून ऑप्शन नंबर 4. लक्षात येते का? आहे की नाही सोपं? आता बघा, तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकला असता, मी तुम्हाला ते सांगतो. लक्षात ठेवा, ओ हा मुलगा आहे, म्हणजे ओ हा मेल पाहिजे. मग आता बघा, ओ मायनस पी, आपण डायरेक्ट फक्त इथेच बघायचं, ओ मायनस पी. मायनसचा अर्थ काय बघा, मायनसचा अर्थ बहीण आहे, ओ ही बहीण आहे पीची, इथेच क्रॉस करून टाकायचं. इथे बघूया, ओ भागिले पी, ओ भागिले पी, भागिलेचा अर्थ ओ हे वडील आहेत पीचे. आता हा येऊ शकतो, हे उत्तर येऊ शकतं, पण जनरेशन खूप बदलतीये ना, म्हणून याला थोडंसं होल्डवर ठेवायचं. इथे बघा, पी प्लस ओ, ओ तर सगळ्यात शेवटी आहे, त्याचं लिंगच कळणार नाही, क्रॉस. इथे ओ प्लस पी, म्हणजे प्लसचा अर्थ इथे दिला, ओ हा भाऊ आहे, म्हणजे हे. या दोघांपैकी जास्त करेक्ट हे वाटणार, कारण याच्यामध्ये ओ डायरेक्ट वडील येईल. म्हणून जर तुमच्याकडे 30 सेकंद उरलेत तर डायरेक्ट हे मार्क करू शकला असता. येते का लक्षात?
मग अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. आणि मी माझ्या क्लासमध्ये पण सांगतो ऑफलाईन बॅचमध्ये मुलांना की जेव्हा असे ऑप्शनवरून सोडवायचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एकतर 3 किंवा 4 हे उत्तर असतं. म्हणजे या स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगितले त्यांना. लक्षात येते? जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा, हा ट्रिकी प्रश्न आहे बरोबर. या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांनी उत्तर 6:30 हे दिलं असेल, पण हे चुकलंय मित्रांनो. बघा काय म्हटलंय, आरशातलं घड्याळ आहे 6:30 झालेली आहेत. मी माझ्या व्हिडिओमध्ये पण हे शिकवलंय तुम्हाला. 6:30 आणि आरसा असेल तर शॉर्टकट मी काय सांगितलं होता, शॉर्टकट मी सांगितलं होतं 23:60 किंवा 11:60 हे वजा करायचं. व्हिडिओ बघून घ्या. 60 मधून 30 गेले 30, 11 मधून 6 गेले 5, संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतील, विच इज ऑप्शन नंबर 2. ट्रिकी प्रश्न, पण मी तुम्हाला सांगतो 90-95% मुलं चुकीचा मार्क करणार. येते लक्षात? एकदम सोपा प्रश्न होता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या प्रश्नामध्ये काय बघा, रिझनिंगचा प्रश्न एकदम सोपा आहे. आता बघा, हे 3 दिलेले आहेत तुम्हाला, इथे प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, H आणि N याचा संबंध आहे, N आणि T याचा संबंध आहे. मग T आणि इथे पुढचं लेटर त्याचा संबंध असणार. H नंतर बघा, H I J K L M नंतर N आलाय, म्हणजे मध्ये 5 सोडलेले आहेत, मग N आलाय. N नंतर बघा, N नंतर काय येतं, O P Q R S नंतर T येणार. हे बघा T आलाय. आता T नंतर परत 5 सोडूया, U V W X Y, Y नंतर काय येणार, Z येणार. लक्षात येतंय? आता याच्या ऑप्शन मध्ये फक्त पहिल्या ऑप्शनला Z आहे, पण एक ऑप्शन यापैकी नाही पण आहे, म्हणून आपल्याला पूर्ण सोडवावं लागतं. नाहीतर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे परीक्षेमध्ये, डायरेक्ट उत्तर 1 मार्क करून टाकलं असतं. म्हणजे इथे वेळ वाचू शकला असता. वेळ वाचवल्यावर दुसऱ्या जीएसच्या प्रश्नांकडे जाता येतं. आज बऱ्याच जणांचा पेपर सुटला नाही, कंप्लीट झाला नाही, म्हणून काळजी करू नका. कट ऑफ खूप कमी लागणार आहे. इथे बघा, D नंतर 5 सोडून परत J नंतर 5 सोडून परत P नंतर 5 सोडून परत V आलं असतं. इथे पण सेम 5-5चा गॅप आहे, G आणि M मध्ये, M आणि S मध्ये, S आणि Y मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर पहिलं हे उत्तर आहे ZVY. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा प्रश्न बघा डेटा इंटरप्रिटेशनचा होता. फक्त निरीक्षण करून उत्तरापर्यंत पोहोचू शकला असतात. काळजीपूर्वक परीक्षण करा, प्रश्नाचे उत्तर द्या. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेले म्हणजे पास झालेले आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे? सर्वात कमी फरक. आता बघा, इथे उत्तीर्ण म्हणजे डॉट वाले दिलेले आहेत, अनुत्तीर्ण म्हणजे अशा आडव्या रेषा दिलेल्या आहेत. म्हणजे हा जो गॅप आहे वर्षातला तो कमीत कमी पाहिजे. आता बघा ना, इथे गॅप किती जास्त आहे, हे सगळे पास झालेले आहेत, हे सगळे फेल झालेले आहेत. पास आणि फेल याच्यामध्ये गॅप खूप जास्त आहे ना, आपल्याला तो कमी पाहिजे. निरीक्षण करून तुम्हाला कळून जातं तो गॅप सगळ्यात कमी कुठे आहे. बघा 2015-16 मध्ये बघा ना, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गॅप किती कमी आहे. मग तुमचं उत्तर 2015-16 आहे. आता बघा ना, ऑप्शन नंबर 2 गेलं, ऑप्शन नंबर 3 गेलं, म्हणजे एकतर ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे किंवा 4 उत्तर आहे. आता हे इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. आता बघा ना, दोन्ही ऑप्शन मध्ये मधला क्रमांक 90-90 आहे. इथे पण 90 आहे, इथे पण 90 आहे. म्हणजे तुम्हाला फक्त आता तिसरा पर्याय बघायचा होता, म्हणजे हा C बघायचा होता फक्त. इथे 4 दिले, इथे 3 दिले. बघूया काय आहे. समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेली आहेत. नापास बघा, नापास म्हणजे अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण म्हणजे आडव्या रेषा. आडव्या रेषा किती उंचीवर, म्हणजे किती आडव्या रेषा समान आहेत, किती वर्षांच्या समान आहेत. बघा ना, मी जर आडवी रेष काढली, हे पण समान आहे 2019-20चं, 2018-19चं पण समान आहे. म्हणजे इथे पण 100 विद्यार्थी नापास, 100 विद्यार्थी नापास, 100 नापास, 100 नापास, असे किती वेळा झालेत, 4 वेळा. म्हणून ते आहे ऑप्शन नंबर 1. हे चुकलं. ऑप्शन नंबर 1 बरोबर. सिंपल आहे की नाही. लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचायचं होतं. 15, 20, 25, 30 सेकंदात उत्तर निघत होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा जो प्रश्न आहे हा दिशेवरचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. पहा, आदित 20 मीटर उत्तरेला चालतो. आता बघा, इथे त्याचं प्लेस ऑफ ओरिजिन आहे बरोबर. 20 मीटर उत्तरेला गेला तो, एवढंच दाखवतो 20. इथे शेजारी 20 लिहितो, इथे O लिहून टाकतो, इट इज प्लेस ऑफ ओरिजिन. नंतर पटापट उजवीकडे वळतो व 30 मीटर चालतो. आता 20 पेक्षा थोडस जास्त, इथे मी 30 लिहितो आणि 30 मीटर तो उजवीकडे गेला. क्लॉकवाईज फिरवायचं, लक्षात ठेवा. मग तो उजवीकडे वळतो व 35 मीटर चालत जातो. बघा, उजवीकडे वळतो आणि 35 मीटर चालत जातो. आता उजवीकडे वळताना हे भान ठेवा, इथून इथपर्यंत 20 आहे बरोबर. म्हणजे मी ते जर डॉटेड लाईन काढली, इथून इथपर्यंत 20 आहे, 35 जातो तो, 20 तर झालं, अजून किती उरला, अजून उरला 15. म्हणून मी त्याची फोड करून टाकली. 20 आणि 15, 35ची फोड अशी केली. नंतर पुन्हा काय म्हटलंय त्यांनी, व 15 मीटर चालतो. मग तो डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. आता बघा, डावीकडे वळतो आणि परत इथे 15 मीटर चालतो. डावीकडे गेला तो, असं जाताना डावीकडे 15 मीटर चालतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. आता बघा,
पुन्हा हा डावीकडे वळला इथपर्यंत आणि 15 मीटर चालला. आता बघा ह्या दोन्ही लाईन हे दोन्ही पॉईंट एकाच लाईन मध्ये आहेत. आता तो इकडे जाऊन थांबलेला आहे, इथे मी एक्स देतो, चला इथे थांबलेला आहे. पुढे काय म्हटलंय, तो त्याच्यापासून त्याच्या मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे. आता मला सांगा, हे प्लेस ऑफ ओरिजिन आहे, इथून त्याने सुरुवात केली, इथून तो इथे पोहोचला. मला सांगा इथून ते इथे अंतर किती आहे. इथून ते इथपर्यंत 30 आहे आणि तिथून तिथे इथे बघा ना 15, इथे पण 15, 30 आणि 15 किती येणार 45. आता ऑप्शन मध्ये 45 कुठे आहे बघा, ऑप्शन मध्ये 45 एकच आहे, इथे 45 मीटर पूर्व, दॅट्स इट, ते उत्तर आहे. आणि पूर्वेकडेच आहे, ही तुमच्या उजव्या हाताची दिशा पूर्वच आहे. ऑप्शन नंबर 4 सिंपल आहे की नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा पण डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे, पण अतिशय सोपा आहे. बघा सगळे डिग्रीमध्ये दिलेले आहेत, या सगळ्या डिग्रीची बेरीज 360, कारण सर्कलची बेरीज 360 असते. पाय चार्टचा प्रश्न आहे, सिंपल. खर्च दाखवलेला आहे, एकूण खर्च 5,40,000 आहे. लोखंडासाठी झालेला खर्च, लोखंड कुठे आहे, हे लोखंड, किती डिग्री अँगल आहे लोखंडाचा 45. कसं सोडवायचं बघा, 45 भागिले 360, कारण टोटल हे सर्कल 360चं असतं, गुणिले एकूण खर्च किती आलेला आहे 5,40,000 झालं. हे सोडवल्यावर तुमचं उत्तर येऊन जाईल. बघा 0 0 कॅन्सल, अजून कशाने भाग जाईल, याला 9 चौक 36, 9 5 45, परत 4 ने भाग लावूया आपण, 4 1 4 बरोबर, नंतर 4 त्रिक 12, उरले 20, 4 5 20, 0 0, 13,500 गुणिले 5, 13 5 65 आणि 5 5 25, 65,000 अधिक 2500, 67,500, विच इज ऑप्शन नंबर 1. लक्षात येते, खूप सिंपल होता, 30 सेकंदाचा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा वेन डायग्रामचा प्रश्न होता. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं वेन डायग्रामवर प्रश्न येणार, वयवारीवर प्रश्न येणार, टाइम अँड वर्क यावेळेला विचारणार नाहीत आणि लसावी मसावी पण विचारणार नाहीत. तेच झालं बघा, एक्झॅक्टली तेच झालं. माझा जो ऑफलाईन बॅचचा पूर्वीच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं. तर बघूया आपण हा प्रश्न. आता मराठी जाणणारे 82% आहेत, हिंदी जाणणारे 76% लोक आहेत, दोन्ही भाषा जाणणारे आपण नंतर बघू, दोन्ही भाषा न जाणणारे 8% आहेत. मला सांगा, दोन्ही भाषा न जाणणारे 8% आहेत, मग दोन्ही भाषा जाणणारे किती असतील 92%. मग आता ऍक्च्युली सोडवायचं कसं असतं, मराठी जाणणारे 82% प्लस हिंदी जाणणारे 76%, हे दोघांमध्ये प्लस करायचं आणि दोन्ही भाषा जाणणारे हे मायनस करायचं 92. किती येतं बघा, 6 आणि 2 8, 158 वजा 92, किती उत्तर येणार, हे 6 उरले आणि इकडे येणार 6, म्हणजे 66% लोक दोन्ही भाषा जाणणारे आहेत. 66% म्हणजे 66% लोक, त्यांना मी एक्स मानलं, किती आहेत 22 44. मी एक्सचं उत्तर जर काढलं 22 44 गुणिले 100 भागिले 66, मी जर भाग लावला 11 × 66, 11 × 2 22, 0 11 × 4 44, नंतर 6 1 6, 6 3 18, 6 4 24, 32 गुणिले 100 3200. भाग लावून बघा तुम्हाला कळेल, 3200 उत्तर आलं याचं. हा पण प्रश्न खूप सिंपल होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता हा प्रश्न विचारला ना, मलाच आश्चर्य वाटलंय की एमपीएससीने हा प्रश्न विचारून टाकला पर्सेंटाईलवर आधारित. त्यांनी विचारले 80% कोणत्या वर्गात आहेत. आता पर्सेंटाईलचा अर्थ काय असतो बघा, तुमच्या मार्क्सच्या खाली 80% लोक पाहिजेत. बघा तुमचे जेवढे मार्क्स आहेत त्याच्या खाली 80% लोक पाहिजेत. आता याचा अर्थ तुम्ही टॉप 2 मध्ये पाहिजे. तुम्ही कशामध्ये पाहिजे, टॉप 20 मध्ये पाहिजे, सॉरी टॉप 2 मध्ये नाही, टॉप 20 मध्ये पाहिजेत आणि तुमच्या खाली 80% लोक पाहिजेत. मग आता काय डेटा दिलाय बघा इथे, 0 ते 10 12.5, 10 ते 20 8, 15 वगैरे वगैरे असं दिलेलं आहे. हे टोटल 10 डेटा आहेत. लक्षात घ्या, मी आता काही जास्त खोलात जात नाही, हे टोटल 10 डेटा आहेत. तुम्हाला मार्क एवढे पाहिजेत किंवा तुम्हाला तुमचा स्कोर, तुमचा डेटा एवढा पाहिजे की त्याच्या खाली 80% लोक पाहिजेत. म्हणजे 8 व्हॅल्यूज तुमच्या खाली पाहिजेत, तुमच्या खाली पाहिजेत 8 व्हॅल्यूज, म्हणजे तुमच्यापेक्षा कमी पाहिजेत. आता बघा इथे 0 व्हॅल्यू आहे, तुमच्या कमी आहे, 1 गेलं, 1 व्हॅल्यू, हे 2 गेलं, इथे पण 0 व्हॅल्यू आहे, 3 गेलं, 4 गेलं, 5 6 तर गेलं. मला 8 व्हॅल्यू घालवायच्यात. आता याच्यामधल्या लहान व्हॅल्यू कोणत्या आहेत, हे 7 गेलं, ही 8, टोटल 8 व्हॅल्यू गेल्या. तुमच्या खाली 8 व्हॅल्यू पाहिजेत, बरोबर. मग आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, सगळ्यात मोठी व्हॅल्यू ही 8 आहे आणि तो कोणता वर्ग आहे, 10 ते 20. बघा इथे ऑप्शन नंबर 10 ते 20 हे आहे. ऍक्च्युली याचं उत्तर 0 ते 10 पण येऊ शकलं असतं, म्हणजे 12.5च्या खाली 8 जण आहेत
पण याच्यामध्ये टेक्निकली थोडंसं चुकलेलं आहे एमपीएससीचं. मग ठीक आहे, 8 उत्तर मॅनेजेबल आहे, म्हणजे मोस्ट करेक्ट आन्सर 10 ते 20 या गटातला आहे. लक्षात ठेवा, ऍक्च्युअल उत्तर येऊ शकलं असतं 0 ते 10, पण ठीक आहे, ऑप्शन प्रमाणे गेलो आपण, 10 ते 20 हे उत्तर बरोबर आहे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता हा प्रश्न पण डेटा इंटरप्रिटेशनचा आहे. काय म्हटलंय बघा, राहुल, निकिता आणि विकास यांचे गुण दिलेले आहेत. हे विकास, निकिता आणि राहुल. तर विधान कोणतं बरोबर आहे पाहायचं आपल्याला. चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. निकिताने किती गुण मिळवले बघा. निकिताचे गुण, जिथे सर्कल आहे ते निकिता. मग आता इथे सर्कल किती आहेत बघा, इथे करून ठेवलेलं आहे. निकिताचे गुण आहेत 40, इथे सर्कलमध्ये निकिताचे गुण आहेत 60, इथे सर्कलमध्ये निकिताचे गुण आहेत 80 आणि इथे सर्कलमध्ये निकिताचे गुण आहेत 60. मग किती येणार सांगा. 12 आणि 8 20 आणि 4 24. निकिताचे गुण आहेत 240. ते राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. राहुल आणि विकासची ऍडिशन म्हणजे हा ब्लँक आणि ही आडवी लाईन. राहुल आणि विकास. मला सांगा, राहुल आणि विकासची जर ऍडिशन केली बघा, थोडस लॉजिक लावा. निकिताला जास्त गुण मिळतील का? जर तुम्ही चार्ट बघितला तर नाही मिळणार, कारण राहुल आणि विकासचे मिळून गुण त्यापेक्षा निकिताचे अशक्य जास्त असणार, म्हणून पहिला ऑप्शन चुकला. मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं, निकिताने टोटल किती गुण मिळवले, विकासने किती गुण मिळवले, राहुलने किती गुण मिळवले, हे सगळं काढून ठेवायचं. आता बघा, निकिताचे तर आपण गुण काढून ठेवले, ते आहे 240. चला राहुलचे गुण काढूया आपण. राहुल म्हणजे ब्लँक. हे बघा, 70 अधिक 70 140, 140 आणि 50 190, 190 आणि 40 ते येतात 230. ते बघा इथे लिहून ठेवले मी. आता उरला विकास. विकासने किती काढले, विकास म्हणजे अशी आडवी लाईन. हे बघा 60 आणि आहेत 50, 50 आणि 60 110, 110 आणि 60 ते येणार 170, 170 आणि 80 ते येणार 250, ते येणार 250, 240 230 250. आता या तिघांचे मग काढून ठेवलेत. आता ऑप्शन नंबर 1 बघा. चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. निकिताने तर 240 मिळवलेत, पण विकासने तर त्यापेक्षा जास्त मिळवलेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 चुकला. लक्षात येते. आता दुसरा ऑप्शन बघा. चाचणी मालिकेत विकासने राहुल आणि निकितापेक्षा कमी गुण मिळवले, विकासने तर जास्त गुण मिळवलेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 पण चुकला. निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त, विकासने तर सगळ्यात जास्त गुण मिळवलेत, ऑप्शन नंबर 3 पण चुकला. निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवले, ऑब्व्हियसली विकासने तर 250 मिळवलेत, हे बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात येते. आय सिंपल. पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न बघा. आता बघा याच्यामध्ये काय दिलं, हा घातांकावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला, 4:b मायनस 4:b. आता हे -1 जे आहे ना, इथे खाली भागिले 4 करू शकता. याच्यामध्ये आता काय करू शकतो आपण, 4:b जर मी कॉमन घेतलं तर 1 मायनस 1/4 हे उरतं, विच इज इक्वल टू 24 असं दिलेलं आहे त्यांनी. आता बघा ना, 4 एके 4 वजा 1 3/4 म्हणजे 4:b इंटू 3/4 बरोबर 24. 4:b किती येणार, 4 इकडे जाणार 3 खाली, 3 एके 3 3 8 24 बरोबर, 8 चोक 32. लक्षात येते. मग आता 2चा दुसरा घात आणि त्याचा घात b बरोबर 2चा 32 हा कितवा घात आहे, 32 आहे 5वा घात. मग 2b बरोबर 5. हे बघा 2b बरोबर 5. मग b बरोबर 5/2 असं येणार. b बरोबर 5/2 आलं, इथे मी ते सबस्टिट्यूट करणार. हे बघा 2 गुणिले 5/2 त्याचा कितवा घात आहे, त्याचा 5/2 घात आहे. आता 2 2 कॅन्सल, 5चा 5/2 घात. आता हे जे भागिले 2 आहे इथे, त्याचा अर्थ असतो स्क्वेअर रूट, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5चा 5वा घात. लक्षात येते का. म्हणजे याचा अर्थ काय होणार बघा, स्क्वेअर रूट मध्ये 5ला 5 वेळा लिहिणार, बरोबर आहे. 5ला 5 वेळा लिहिलं तर त्यातले हे 2 5 याच्या जागी एकच 5 बाहेर येणार, हे 2 5 याच्या जागी एकच 5 बाहेर येणार, म्हणजे 5 5 25 आणि स्क्वेअर रूट मध्ये 5, विच इज ऑप्शन नंबर 2. लक्षात येते. काही काळजी करू नका, हे उत्तर आलं असेल तर ते उत्तर असणार तुमचं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा जो प्रश्न आहे एमपीएससीचा चुकलाय, प्रश्न मांडायलाच चुकली एमपीएससी. ऍक्च्युली ते काय पाहिजे होतं, ए चे 30% बरोबर 0.25. इथे कॉमा जो आहे ना, कॉमाच्या जागी परत से पाहिजे होतं. 0.25 से बी बरोबर c भागिले 5 असं पाहिजे होतं. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोघांमध्ये प्रश्न चुकलाय, कारण कॉमा आणि चे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर इथे चे असतं तर तुमचं उत्तर आलं असतं 10 12 15. पहिल्या आन्सर कीने 10 12 15 हेच उत्तर देणार एमपीएससी, आणि दुसऱ्या आन्सर की मध्ये तो प्रश्न कॅन्सल होणार. म्हणून ज्यांचं चुकलं असेल त्यांनी सुटकेचा निश्वास घ्या, कारण हा प्रश्न कॅन्सल होणारच आहे.
आणि समजा नाही झालं, एमपीएससी खूप जिद्दी निघाली, तर हेच उत्तर आहे त्याचं. कारण इथे मध्ये से पाहिजे होतं, जे त्यांनी दिलं नाही, ऑफ पाहिजे होतं इंग्लिशमध्ये. पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता टाइम स्पीड डिस्टन्सवरचा प्रश्न आहे. मी घेतलेला आहे हा प्रश्न आणि हा कव्हर झालेला आहे आपल्या युट्यूबवर. बघा, ए 60 किमी प्रति वेगाने धावतीये, म्हणजे इथे ए गाडी आहे, ती गाडी 60 kmph या वेगाने जातीये, बरोबर. आणि नंतर बी जी गाडी आहे ती पण इथून 75 kmph या वेगाने जाते, बरोबर. दोघांमध्ये हे दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत आणि 60 किलोमीटर पुढे आहे, म्हणजे या गाडीमध्ये आणि या गाडीमध्ये 60 किलोमीटरचं अंतर आहे. मला सांगा, जेव्हा एकाच दिशेने गाड्या जातात, वेगांची काय होते, वजाबाकी, मग स्पीड काय येणार, 60 आणि 75 यांच्यातला फरक कितीचा आहे, 15 किलोमीटर पर आवर. आणि डिस्टन्स किती आहे बरं, डिस्टन्स आहे 60 किलोमीटर, इथे मी 60 किलोमीटर लिहितो. मला सांगा, मी युट्यूबवर सांगितलं होतं शॉर्टकट काय आहे, आपण डिस्टन्स कशाने जातो, एसटी ने. तुम्हाला विचारलंय काय, वेळ किती लागेल, म्हणजे टाइम विचारलंय, डिस्टन्स भागिले स्पीड बरोबर टाइम. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 60 किलोमीटर मध्येच आहे, हे पण केएमपीएच मध्ये, भागिले 15, 15 चौक 60, मग टी बरोबर 4 येणार. 4 तास कुठे बघा, 4 तास, हे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर. लक्षात येते. पाहूया आपण आता पुढचा प्रश्न. आता हा बघा, टिपिकल प्रश्न आहे, बॉड मासवर आधारित, सिम्प्लिफिकेशनवर आधारित. काय करायचं होतं बघा या प्रश्नामध्ये, बघा ना, 307 दिसतंय, 0193 00193 दिसत आहे, फक्त थोडासा बदल आहे. आता बघा, हे जे 3.07 आहे त्याचा स्क्वेअर आहे, बरोबर. मी एक घेतो. मला सांगा, ह्याला 0.307 करण्यासाठी 10 ने भागावं लागेल की नाही, बरोबर. आता याचा स्क्वेअर असल्यामुळे मला याला 100 ने भागावं लागेल, म्हणजे 0.307 चा स्क्वेअर भागिले 100 करावं लागेल. लक्षात येते. आता भागिले 100 केलं तर मला गुणिले पण 100 करावं लागेल की नाही, म्हणजे मला इथे पण 100 ने गुणावं लागेल, इथे पण 100 ने गुणावं लागेल, मगच हे सगळं कॅन्सल होऊ शकेल. म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 1 विच इज 100. काळजी करू नका, याच्यावर मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईन, पण आता एवढं लक्षात ठेवा, याचा आन्सर नंबर 1 आहे. लक्षात येते. पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता बघा, हा जो प्रश्न आहे एक्झॅक्टली अशा स्वरूपाचे प्रश्न मी नफा तोटा या माझ्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत, युट्यूबवर पाहून घ्या तुम्ही. काय म्हटले त्यांनी, 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो आणि 10 आंबे 15 रुपयाला विकतो. आता काय करा, बेसिकली 10 आंबे आणि इथे 15 आंबे आहे ना, दोघांचा लसावी काढून टाका, 30 आंबे, बरोबर. मला सांगा, 15 आंबे 10 रुपयाला, मग 30 आंबे किती रुपयाला, 30 आंबे 20 रुपयाला, बरोबर आहे. 30 आंबे 20 रुपयाला तो खरेदी करतो, जी आहे खरेदी किंमत, म्हणजे 20 रुपये खरेदी किंमत आहे. विकताना कसा विकतो तो, 15 रुपयाला 10 आंबे, मग मला सांगा 30 आंबे किती रुपयाला, 45 रुपयाला, मग विकताना तो 45 रुपयाला 30 आंबे विकतो. मी आंबे सेम करून घेतले, 30, घेताना पण 30, विकताना पण 30. आता खरेदी किंमत एवढी, विक्री किंमत एवढी. मला सांगा, प्रॉफिट झाला की लॉस झाला, प्रॉफिट झाला. किती रुपयाचा प्रॉफिट झाला, 25. त्याने विचारले शेकडा नफा किती. शेकडा नफा काढताना खाली नेहमी खरेदी किंमत घेतात, 20 गुणिले 100, 20 एके 20, 20 पाचे 100, 25 पाचा 125, विच इज ऑप्शन नंबर 4. याच्यावर शॉर्टकट आहे, मी माझ्या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेला आहे तो शॉर्टकट, ते पाहून घ्या. ठीक आहे. पाहूया आपण पुढचा प्रश्न. आता हा पहा, हा जो प्रश्न आहे एकदम सोपा आहे, याची मी ट्रिक माझ्या युट्यूबवर टाकलेली आहे. x + 1/x 5.5 असेल तर √x + 1/x काय असेल. एकदम सिंपल आहे. काय करायचं, हे जे 5.5 आहे त्याच्यामध्ये 2 मिळवायचाच, कारण आपला जो फॉर्म्युला a + b द होल स्क्वेअर, a² + 2ab + b², राईट. मग ते a आणि b कॅन्सल होणार आहेत आणि 2चा गॅप पडणार आहे. आता कधीतरी एलॅबोरेट व्हिडिओ घेऊन येईन मी सिम्प्लिफिकेशनवर, तेव्हा तुम्हाला कळेल. मग 5.5 मध्ये 2 मिळवायचे, जे येतात 7.5, आणि त्याला स्क्वेअर रूट देऊन टाकायचं, दॅट इज युअर आन्सर. हे येतं ऑप्शन नंबर 2. लक्षात येतंय. सिंपल. जरासा अवघड प्रश्न होता, ही ट्रिक माहिती पाहिजे होती तुम्हाला, पण ठीक आहे, हरकत नाही. याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2. पाहूया आपण पुढचा प्रश्न. एकदम छान प्रश्न आहे. बघा काय म्हटले, 4 पुरुष एक काम 8 दिवसात करतात, बरोबर. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात पूर्ण करतात. काय करूया आपण, त्यांनी विचारले काय, 4 पुरुष आणि 4 स्त्रिया किती दिवसात ना, इथे पण 4 करूया, इथे पण 4 करूया. आता मला सांगा, 4 पुरुष 8 दिवसात काम करतात, चला ठीक आहे, मान्य. 8 स्त्रिया 16 दिवस घेतात, तर मला सांगा 4 स्त्रिया म्हणजे 4 विमेन किती दिवस घेतील बरं, किती दिवस घेतील. जर 8 स्त्रिया 16 दिवस घेत आहेत, 4 स्त्रिया त्याच्या दुप्पट दिवस घेतील की नाही, म्हणजे 32 दिवस घेतील, 32 डेज. आलं का लक्षात. 4 पुरुष 8 दिवसात काम करतात, 4 स्त्रिया 32 दिवसात काम करतात. पेढ्याचंच उदाहरण हे बघा, 8 दिवस आणि ते 32 दिवस.
आठवतंय काळ आणि काम, पेढ्याचा माझा टॉपिक खूप फेमस झाला, बघून घ्या तो टॉपिक. 8 आणि 32 याचा लसावी किती आहे? 32, म्हणजे 32 पेढे. हे 4 पेढे खाणार आणि हा 1 पेढा खाणार, दोघे मिळून 4 आणि 1 5. 32 पेढे संपवायचे आहेत. 32 भागिले 5, 5 संग 30, 2 उरले छेद 5, 6.2/5. कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. डिटेल व्हिडिओ पाहून घ्या, कळून जाईल तुम्हाला. असं लॉजिकने हे सोडवायचं होतं. पुढचा प्रश्न पहा. हे बघा, सर्कल दिलेला आहे, मध्ये स्क्वेअर दिलेला आहे. काय म्हटलंय? वर्तुळाचा परिघ 2π√x आहे. 2π√x. परिघाचं सूत्र काय आहे वर्तुळाच्या? 2πr. 2π कॅन्सल, √x बरोबर r. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? √x. त्यांनी विचारलंय रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, म्हणजे मला आधी सर्कलचं क्षेत्रफळ काढावं लागणार. सर्कलच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? πr². म्हणजेच पाय r किती आहे? r आहे √x. √x चा स्क्वेअर किती येतो? x. πx. त्या सर्कल मधून मला काहीतरी वजा करावं लागेल. सर्कलच्या क्षेत्रफळातून काहीतरी वजा करावं लागेल, म्हणजे πx वजा समथिंग. आता बघा, πx वजा समथिंग इथे तर नाहीये, इथे पण नाहीये, म्हणजे एकतर 2 किंवा 3 हे उत्तर येणार आहे. परीक्षेत टाइम कमी असता, दोघांपैकी एक मार्क केला असतं तुम्ही. विचारले तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ, म्हणजे हा जो चौरस आहे तो मला मायनस करावा लागेल, त्याचं क्षेत्रफळ. पण इथून ते इथपर्यंत तर त्रिज्या आहे √x. मग इथून इथपर्यंत त्रिज्या पण √x असणार की नाही? आता √x आणि √x, 2 √x हे आहे कर्ण. 2 √x हा पण कर्ण आहे, 2 √x हा पण एक कर्ण आहे. मला सांगा, स्क्वेअर म्हणजे चौरस, याचं क्षेत्रफळ काय? दोन्ही कर्णांचा गुणाकार. पहिला कर्ण किती आहे? 2 √x. दुसरा कर्ण किती आहे? 2 √x. लक्षात येत आहे? आणि नंतर त्याला आपण काय करतो? भागिले 2 करतो. भागिले 2. आता 2 2 कॅन्सल, उत्तर काय येणार? √x गुणिले √x येतात x. 2x. म्हणजे πx मधून मला काय वजा करावं लागेल? 2x वजा करावं लागेल, विच इज ऑप्शन नंबर 2. लक्षात येते का? तर अशा प्रकारे हे प्रश्न 22 होते या परीक्षेमध्ये. आय होप तुम्हाला त्यामधली मॅक्सिमम उत्तर आली असतील. 22 पैकी 10-12 जरी आली असतील ना, तरी तुम्ही एमपीएससीची ही परीक्षा पार करू शकता, कारण जागा खूप आहेत. म्हणून 22 पैकी 8-10 सुटले तरी काळजी करू नका. आणि मी सांगितले ते उत्तर ऑलमोस्ट सगळे परफेक्ट आहेत, त्याचप्रमाणे आन्सर की येईल. तर ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना. नंतर मी पुन्हा पाहिजे तर अजून एक लेक्चर घेऊन येईन की अंदाजित कट ऑफ काय लागू शकते. सो काळजी करू नका.